Welcome to Anytime Record. Please take notes. उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करा. बाबासाहेब आंबेडकरांचा नरेंद्र भाई आगे बढ़ो. खानापूर तालुक्याच्या वतीने आयोजित उपवर्गीकरण त्यासाठी घेण्यात आलेला हा मोर्चा आहे. बंधूंनो, महाराष्ट्र सरकारने आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू व्हावं या अनुषंगाने त्यांनी चाचपणी चालू केली आणि सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स होत्या त्या आधारे महाराष्ट्रामध्ये देखील म्हणजे आपल्या राज्यात उपवर्गीकरण लागू करण्यात येईल का यासाठी त्यांनी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने जो अहवाल महाराष्ट्र सरकारला दिला तो अहवाल खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला नाही. त्या अहवालामध्ये त्यांनी काय सांगितलंय काही नाही काही आपल्याला कोणाला माहित नाही. परंतु उपवर्गीकरणाचा जो विषय या सरकारने घेतलेला आहे खरा त्यांचा त्या उपवर्गीकरणाबाबत जे मत आहे की 59 जाती त्या एसी मध्ये मोडतात. 59 जातीला असलेलं जे 13% आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये हा संपूर्ण 59 जातीमधील संपूर्ण समाज बांधव हे एकत्र गुन्हेगारी जात आहेत. 13% जातीचा 13%चा फायदा हे संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी घेत असताना आणि त्या 59 जातीमधल्या कुठल्याही समाज बांधवाने उपवर्गीकरण आरक्षणामध्ये करावं असं कुठेही मत व्यक्त केलं नाही, असं कुठेही मागणी केलेली नाही. आणि मग अशी मागणी केलेली नसताना देखील त्या महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरणाचा घाट का घातला हा प्रश्न खऱ्या अर्थाने प्रकाशाने समोर येत आहे. 59 जातीमधील सर्व जाती समूहाचं सर्व जाती धर्मातील बांधवांचं खऱ्या अर्थाने या उपवर्गीकरणाला विरोध आहे. जर मागणीच नाही तर उपवर्गीकरण करण्याचा घाट का घातला तुम्ही हा प्रश्न खऱ्या अर्थाने पुढे येतो. तर बंधूंनो, आपण सत्तेमध्ये सोबत आहोत परंतु सत्तेमध्ये खऱ्या अर्थाने जो वाटा आपल्याला मिळाला पाहिजे तो मिळत नाही. सत्तेमधून जो आपला हक्क आहे तो आपल्याला हक्क मिळावा म्हणून आपण खऱ्या अर्थाने या सरकारच्या सोबत आहोत. परंतु या ठिकाणी मी जाहीररित्या सांगतो की हे सरकार त्यांच्या अजेंड्याप्रमाणे चालतंय आणि त्यांना मागासवर्गीय समाजाशी काही देणे घेणं राहिलेलं नाही. त्यांचा मुख्य उद्देश हाच आहे की वर्गीकरणाचा घाट घातल्यानंतर उपवर्गीकरणाचा घाट घातल्यानंतर या 59 जातींमध्ये भांडणं लागतील आणि आपसाला त्यांचं भांडण लागून झाल्यानंतर खऱ्या अर्थाने यांची ताकद कमजोर होईल आणि ताकद कमजोर करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे. बंधूंनो, सर्वप्रथम हिंदू मुस्लिम समाजाला लढवलं, मग मराठा आरक्षण आणून मराठा समाजामध्ये त्याला आपसात लढवण्याचं काम त्यांनी केलं. आता त्यांना एससी मध्ये उपवर्गीकरणाचा घाट घालून या समाज बांधवाला आपसामध्ये लढवायचं आहे. यानंतर ते एसटी मध्ये घाट घालतील. एसटी मध्ये देखील अशाच प्रकारे सर्व आपल्या बांधवाला लढवण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे जाती जातीमध्ये ते निर्माण करून स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्याचं काम हे सरकार जर या ठिकाणी करत असेल तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करायला स्पष्टपणे सांगतोय की जरी सत्तेमध्ये आम्ही सोबत असलो तरी देखील जर सत्तेमध्ये आमचे मित्रपक्ष चुकीचे निर्णय घेत असतील तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तिथे गप्प बसणार नाही, मागे हटणार नाही, त्याच्याच तसं उत्तर देईल. तुम्ही उपवर्गीकरण घाट घालायचे कारण काय? तरी मागणी केली तुमच्याकडे. अरे पिढ्यानपिढ्या शोषित पीडित हा समाज बाबासाहेबांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी संविधानात तरतूद केल्यानंतर खऱ्या अर्थाने या एससी समाजातील सर्व बांधवांना न्याय मिळायला लागला. ते आपल्या पायावर उभे राहू लागले, सक्षमपणे पुढे येऊ लागले. शिक्षणाच्या माध्यमातून आपला स्वतःचा उदरनिर्वाह या ठिकाणी नोकरीच्या व्यवसायाच्या माध्यमातून करू लागले. शिक्षणाने सगळ्यांना खऱ्या अर्थाने उभं केलं आणि आज हे एससी आणि एसटी मधील आपली गोर गरीब जनता आज सक्षमपणे पुढे आलेलं या मनुवादी विचारसरणीच्या सरकारला चालत नाहीये. त्यांना आरक्षण संपवायचं आहे. परंतु जोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय आमदार रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहे, कोणाची माय झालेली नाही की या ठिकाणी संविधान बदलण्याचं काम करतील.
आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा जो विषय आहे त्या विषयामध्ये आदरणीय आमदार रामदास आठवले साहेबांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर काही लोकांनी ती भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणून आठवले साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. किंबहुना जर तुम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न कराल तर त्याच्यामध्ये तुम्ही संख्येच्या आधारावर केलं पाहिजे. परंतु आमची सगळ्यांची मागणी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. तर आमचं हे मत आहे की आरक्षणामध्ये जर उपवर्गीकरण लागू झालं तर नक्कीच माझ्या समाजाला त्याचा फायदा होईल. परंतु आम्हाला आमचा फायदा बघायचा नाही. तर 59 जातीमध्ये ज्या 58 जाती आहेत त्या आमचे सर्व बांधव आहेत, आमचे भाऊ आहेत, त्यांना सगळ्यांना फायदा झाला पाहिजे या मताची आम्ही असं करणार आहे. आम्हाला उपवर्गीकरण नको. 13% आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही जसे जसे शिक्षण पुढे येतील आमच्या सगळ्या समाज बांधवांना त्याचा फायदा होईल. त्याच्यामुळे आम्हाला उपवर्गीकरणाचा जो घाल घातला आरक्षणामध्ये तो रद्द झाला पाहिजे. या महाराष्ट्र सरकारचा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्ह्याच्या वतीने खालापूर तालुक्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. समग्र समाजाचे आपले सगळे बंधू असे सर्व समाज बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत. या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आरक्षणाच्या मुद्द्यावर जर कधी कुठलाही विरोध पुढे आला तर आपण खऱ्या अर्थाने पुढे आलो पाहिजे आणि आपण आपली ताकद त्या ठिकाणी दाखवली.